उद्याचं 8 दिवसावर जात आहे 100% मान्य. पण आम्ही काही देव नाहीत की तू म्हणलं की काही बी गोष्टी घडाय. तुम्ही फोन केला की आम्ही तुमच्यापाशी पोहोचू शकत नाही. म्हणजे अंतर वेळ शेड्यूल दिलेलं एखाद्याला आम्ही येतो म्हणलेलं त्यातनं परत वेळ काढून आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आम्ही काही करून. पण थोडासा वेळ लागणार आहे. पण तुम्ही जर तुमच्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला जर सारखं दोन दिवसाला 4 दिवसाला जर कॉल केले तर 100% तुम्हाला गरज आहे ना आम्ही तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. ही लक्ष देते. पण तुम्ही एकदाच कॉल केला आणि तुम्ही अगदी विसरून गेला कॉल कराय किंवा तुम्ही म्हणले नाही केलाय कॉल येते की आम्हाला दिवसभरात 40 ते 30 कॉल येतात. आम्ही पण विसरून जातोय स्पष्ट सांगतो आता. बरोबर. तुम्ही जर तुमच्या स्वार्थासाठी जागे असताल तर 4 वेळा कॉल करा. अगदी तुम्हाला फोनवर काय बोलायचं बोला ऐकून घेऊ आम्ही. बरोबर. तुम्ही आमच्यावर रागाल तरी आम्ही ऐकून घेऊ. पण तुम्ही फोन करा. तुम्ही मेसेज करू नका टेक्स्ट मेसेज करू नका व्हॉट्सअपला चॅटिंग करू नका. आम्ही बघतच नाही. बरोबर. मी पण बघितलं ते व्हिडिओ मध्ये बघितलं तुम्ही पार जळगाव पर्यंत काम चालू केलं दुकानदार हे सगळ्यापर्यंत हाक मारली जाणं शक्य नाही. तरी पण तुम्ही वेळ काढताय. नाही वेळ तर आम्ही काढणारच आहे. पण मला काय म्हणायचंय कोणाला बी ज्याला वाटतंय की मला मार्गदर्शन पाहिजे तुम्ही फोन करा बाबा. कारण विषय काय होतोय की जर फोन न करता आता मी बऱ्याच वेळा एखाद्या दिवशी बघितलं ते व्हॉट्सअप तर त्याच्यावरती बरंच काय एखाद्याने लोकेशन टाकलेलं असतो केळीचे फोटो टाकलेले असतात स्वतःचं नाव गाव मोबाईल नंबर टाकलेला असतं मला वापरायचे किती खर्च उद्या सविस्तर सगळा चार्ट टाकलेला असतो. पण आता मला सांगा माझ्याकडे आहेत जवळपास एक 27,000 नंबर. आता 27,000 नंबरमधून ही नंबर असा मी कसं चालणार हो साहेब. नाही शक्य नाही. हा मी कुणी म्हणलं लाबाड बोलतोय खरं बोलतोय खोटं बोलतोय मी असं दावीन असं व्हॉट्सअपचं काढून दावीन माझ्या मोबाईलमध्ये नंबर किती येतात व्हॉट्सअपला किती येतात. व्हॉट्सअपला 20,000च्या पुढे बापरे. आणि टोटल जवळपास 27 ते 28,000 नंबर आहेत. मग मी कसं काय करणार बाबा शक्य कसं करणार. हा का मी माणूस ठेवती बघायला नाही. बरोबर. एखादं म्हणून ठेवा बी मी नाही ठेवणार. ती करीन माझी नीट. कारण ती चॅटिंग मध्ये तुम्ही तिकडून काय टाकायचं आणि ही इकडून काय टाकताय का डिलीट करताय. आज विश्वास ठेवणं खूप खतरनाक झाले. बरोबर. त्यामुळं तुम्हाला जी काय वाटन त्याच्यावरती तुम्ही एक कॉल करा. तुमच्या सगळ्या प्रश्नाच्या समस्येची आम्ही उत्तर देऊ. त्यासाठी आपले अण्णासाहेब कराणे सर तर त्यांनी आज अशी भूमिका घेतली आहे की शंकाच कोणाला आली तर माझा नंबर दे मी त्यांना इथं येऊ द्या मी त्यांना ही प्लॉट पूर्ण धावतो. म्हणजे ही आतनं काय येतं एवढं खरंय म्हणून नाही धावत खरी म्हणतो मी. पहिली अवस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था चौथी अवस्था लोकेशन नाड होता प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचं मनोगत. बरोबर. आणि जसं गणलंय तसं आता आम्ही मला काय म्हणायचं इथं आम्ही जरा असा स्वार्थ वापरलाय साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीत आमची पद्धत वापरताय पण तुम्ही असं म्हणा की फक्त आमचंच वापरताय. तुम्ही म्हणणार बी नाही बोलणार बी नाही. व्हिडिओ उभा राहणार नाही आम्ही काढणार नाही तुम्ही बोलणार नाही. आणि तुमचा पण त्याचा हट्ट नाहीच ना. तुम्ही दुसरं काय करू नका तुमचा हट्टच नाही. म्हणजे तुम्ही ह्यात हे याड करा तुम्हाला रिझल्ट जाणवलं 100%. म्हणजे तरी एक सांगेन ज्याला वाटतंय का माझा प्लॉट अतिशय 100% चांगला आहे त्याने सुद्धा वापरावं. त्यापेक्षा बेटर होणार चांगला होणार ही माझी गॅरंटी. खरे तुम्ही जी म्हणताय ना आम्ही प्रत्येक जागेवर हीच मनोगत शेतकऱ्याचं घेताना आम्ही म्हणलं ना अडचणीतल्या शेतकऱ्यांनी 100% वापरावं. तुमच्यासारखे प्रत्येक शेतकरी अनुभवी काय म्हणतात सगळ्याच शेतकऱ्यांनी सगळ्याच पिकांना वापरावं. मी तर दाणेबल घेणार आता पुढच्या 15 दाणेबल छटणी घेणार. म्हणजे मी दाणेबल तुमचा चालू करणार आहे पहिल्यापासून. म्हणजे ही एक प्रेरणा कुठनं आम्ही ह्यांना काय आतून असे पैसे वगैरे सारले नाहीत खिशात साहेब आता थोडस जाहिरात चालली आमच्या शेतकऱ्यांसाठी बोला अजिबात नाही का. जे प्रत्येकाचं मनोगत आहे ना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच प्रयत्न आहे की हे मनोगत ऐकून तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्यायला ज्यांनी उशीर लावला मी म्हणतो तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या नशिबात आपण जे नशीब म्हणतो ना नशीब जाऊन बसलंय निर्णयावरती. जो घेईन निर्णय तोच करू शकन बऱ्याच काही गोष्टी. कारण रिस्क आणि फिक्स हे दोन असे शब्द आहेत. एक आहे रिस्क आणि एक आहे फिक्स. ज्यांनी घेतली रिस्क तो झाला फिक्स. ज्यांनी नाही घेतली रिस्क तो बसला दुसऱ्याचं बघत फिक्स. म्हणजे ज्यांनी काय थोडक्यात चांगली उत्पादन घेतली त्यांचे व्हिडिओ बघण्यापासून मला असं म्हणायचंय की आपलेच प्लॉट आपण इतके सुंदर आणायचे की इतरांनी म्हणलं पाहिजे की साहेब तुम्ही काय केले प्लॉट लय सुंदर आलाय त्यावेळेस खरी आपण शेती केली. आणि मी एकच म्हणेन माणूस एक वेळ खोटं बोलेल असं धरून चाललं. समजा मी एक वेळ खोटं बोलेल पण आज तुमची 4थी विजिट आहे. 4थी विजिट मी 4 वेळा खोटं नाही बोलू शकणार. तुम्ही आम्हाला तरी काय लाज आहेत का नाही. म्हणजे 4 वेळा येत असतात नाही. माझं समोरच्या जे कोण कस्टमर असतील जे नवीन जॉईन होणार आहे ज्याला मार्गदर्शन घ्यायचंय त्यांना एकच सांगणार की माणूस एक वेळ खोटं बोललं समजा धरून चाललं मी एक वेळ खोटं बोललोय पण आजची 4थी अवस्था आहे आणि ही समोर बोलतोय शी नसले आपण दोघं उभं राहू शकतो. समजा मी जर सोडले असते आणि केळी काय तेवढीच असते तर तुम्ही बी आला नसता मी बी काय बोललो असतो मला जा बरं झालं तुम्ही मनाला लाज वाटते लई बोलायचं पुढे काहीच गरज नाही. आणि आपण हे जी आता ही 4थी आपल्याला आपण 5वी अवस्था पण घेणार आहे का ज्यावेळेस हार्वेस्टिंग होऊन भली मी म्हणतो तुमची कटिंग झालेली असेल किंवा कटिंगला नेमकी गाडी असेल जी असं योगायोग तो पण आपल्याला हार्वेस्टिंग पण काय घ्यायची
की शेवटचा दिवस पण आपल्याला गोडच करायचा आणि ती गोड होणारच आहे, पण आपल्याला तो पण धावायचा आहे का, बरोबर. की जेणेकरून समोरच्या शेतकऱ्यांना एक लक्षात आलं पाहिजे की बाबा हे बोलत्यात तसं आहे आणि बोलत्यात तसं आहे एवढं पाहून पण जर काय म्हणले लयच खर्च आहे लयच असं आहे, मग कायम आल्यावर जी जिरती ना त्यावेळेस पायाला कोणीच नसतं. बरोबर. आणि तीच जिरू नाही म्हणून ही चाललेली तळमळे आणि प्रयत्न आहे. कारण जिरती एकट्याची पाहत्यात सगळी. ज्यावेळेस स्वतःचा आनंद होतो त्यावेळेस आनंदात बी सगळे सहभागी असतात, पण स्वतः रडण्यापासून आपण इतरांना ज्यावेळेस इतरांच्या आपल्या प्रगतीवर इतर सगळी नातेवाईक मित्रमंडळी अगदी खुश असतात आपल्या प्रगतीवर, त्यासारखी मी म्हणतो प्रगतीच नाही. आणि मला तो वैयक्तिक असं वाटतं आपण हा जन्म जो मानवाचा भेटलाय ना तर ह्याच्यात किळीच नाही. कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस आपण घुसू ना तर प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रात झेंडा लावा. बरोबर. की मी काहीतरी केलं. बरोबर आहे का? एक जुनी म्हण आहे, नाद केला पण पोराच केला, तसा करावा. करू नये. कारण केळी करा तांबटी करा काही करा, मार्केटने एकच म्हणलं पाहिजे शेती करावं हे नाही पिकं आणावं हे नाही तर मार्केटने असं म्हणावं त्यांनी केलं ती लय मोठं कर्ज झालं 5 एकर होती 2 एकर एकली 3च राहिली. आता ह्याच्यात ज्यांना शेती कळली त्यांनी 5 एकर होती या 5ची 10 केली. शेती कळली ना बरोबर मग 5ची 10 केली आणि ज्याला कळली नाही त्याची 5ची बी 2 गेली. मग जर आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असेल आणि आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचा जी काही जमीन हा मेन फिल्टर आहे हा फिल्टर सुधरून मागच्या 25 वर्षाच्या काळात जी बाटली आली बिस्लरी प्यायची आज फिल्टर पाणी पितोय आपण मेन फिल्टर जमीन खराब करून टाकलाय आणि घरात फिल्टर आणून बसवल्यात. म्हणजे सुधारणा एवढी झाली त्या सुधारणा काहीच बोलायसारखं नाही की आपण शिकलो का आपण हुकलो जेव्हा बोलायसारखं काहीच नाही. कारण मला वैयक्तिक असं वाटतं मला इतरांबद्दल काहीच नाही, आपण हे सगळ्यांनी शिकलो पाहिजे की हिचं पहिलं वाटोळ करायचं थांबवलं पाहिजे. आणि बारीक जर अभ्यास केला आता पाहणारे असे पण म्हणणार आहेत बघा सर ह्यांचं ऐकायचंय म्हणून ही कुठल्या बी काहीतरी स्टोऱ्याज वाढतात. मला असं म्हणायचंय की साहेब आता आपण जमीन हा मेन फिल्टर समाजाबद्दल बोलतो, ऑर्गॅनिक बद्दल बोलतो, उत्पादनाबद्दल बोलतो, बऱ्याच काही गोष्टीबरोबर बोलतो. आता वापरा बायोऑर्गॅनिक वापरून जर तुम्हाला ह्या पिकात जर बदल दिसले नसते तुम्ही उभा राहिले नसते. आता आपण पार्ट घेतलाय फायदा काय बघा 4 वेळा उभा राहिला वेळ कोणाला आहे? हा कोणाला फायदा कुठे की जमीन मेन फिल्टर सुधारला, पीक वाया जाणार आलं, उत्पादन अपेक्षेपासून जास्त आलं 100%. आणि उदाहरणार्थ आता तुमचा असा खर्च पकडा आपले 25,500 अजून 2 डोस पकडा 8,500 किती झाले 33,000 रुपये किंवा 12,500 पकडा म्हणजे हे किती झाले 25 आणि 25 37 40 पकडा येणार आपल्या स्प्रे सगळं समजा 40 बी गेले ह्याला 40 गेले आणि 40 मुळे तुमचे ह्याच्याबरोबर अजून 60 गेलेले असतील असं पकडू आपण टोटल 1 लाख रुपये. पण 1 लाख रुपयाचं तुम्हाला जर ह्याच्यातनं मी म्हणतो नुसतं उत्पादन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये ऍड करून जर 1 लाखाच्या पुढचं उत्पादन वाढणार आहे तर आपला तोटा कुठे येतो नेमका नाही ना तोटा. मग मला काय म्हणायचंय आता ह्याच्यात समजणारे आपले शेतकरी मित्र सहज बोलता बोलता आपण एक विषय असा निघाला की ह्यांचं खपवायचंय म्हणून चाललंय, खपवायचं नाही. ह्याच्यातनं विषय असा होणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा स्वार्थ साधणार आहे कुठला उत्पादनाचा, खाणाऱ्यांचा स्वार्थ कुठला साधणार आहे ऑर्गॅनिक खायला मिळत आणि जमिनीचा स्वार्थ कुठला साधणार आहे जमीन मेन फिल्टर क्लिअर होतोय. म्हणजे स्वार्थ किती आहे ह्याच्यात तुम्ही जसं म्हणलं तसं काम एक आणि फायदे अनेक. सर नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव अण्णा उत्तम करंडे, राहणार आहेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. अगदी टेंभुर्णीपासून जवळ आहे. हे आपलं किती अंतर आहे? टेंभुर्णीपासून 10 किलोमीटर आहे. आणि आपल्या समोर इथं मार्केट कशाचं आहे? परफेक्ट कृषी डाळिंबाचं मार्केट आहे ते. डाळिंबाचं होलसेल मार्केट आहे, थोडक्यात शेतकऱ्याची खरेदी करणार मोठं मार्केट आहे डाळिंबाचं. तर आता ह्या केळीसाठी आपण वापर बायोऑर्गॅनिकचं जे काही मार्गदर्शन घेतलं आपल्या समाधान भगत सरांकडून, तर समाधान भगत सरांनी पूर्वावस्था काढलेली तुमची. हो काढली. त्यानंतर दुसऱ्या अवस्थेला मी आलतो, हो तिसऱ्या अवस्थेला पण मी आलतो आणि आज 4थ्या अवस्थेला पण मी आहे. म्हणजे मी थोडक्यात असं का सांगतोय की मी ज्या वेळेस तुमच्याकडे आलो त्यावेळेस 2 वेळेस तर व्हिडिओ काढलेले, आज आपण 3रा काढतोय. भगत सरांनी तुमची पूर्वावस्था काढली म्हणजे आज बघितलं तर 4थी अवस्था काढतोय आपण. आणि आजच्या कंडिशनला आपला पूर्ण प्लॉट जो आहे केळीचा हा निस्वन होऊन स्थिर झालेला आहे. हो झाले. म्हणजे लय झालं तर 1-5% राहिले असेल असा विषय नाही किंवा 10% असेल, 10% पण 90% निस्वन झाली म्हणाय काय हरकत झाली. हा तर आज तारीख काय आहे बरं? आज तारीख 2 जानेवारी 2025. 2 जानेवारी 2025. तर तुम्ही आतापर्यंत ह्या प्लॉटसाठी आपल्या समाधान भगत सरांकडून वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन किती वेळा म्हणजे किती डोस झाले बरं आतापर्यंत ह्याला? आपल्या केळीला टोटल 5 डोस पूर्ण झालेत.
5 डोस पूर्ण झालेत आणि 5 डोस इथनं पूर्ण पुढचे पण जे काय आहेत ते आपण कंटिन्यू करणार आहे. कंटिन्यू करायचं. आता आपल्याला इथनं पुढे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की ह्याला आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं की जेणेकरून आपल्याला कमळ चांगले पडल्यात, 2 फणीच्या मध्ये अंतर चांगलं आहे, दांडा चांगला आहे, पण आपल्याला ही माल पण चांगला फुगला पाहिजे. हो बरं. म्हणजे वादी लांबली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपला कोणी पण नेतोय माल त्यावेळेस तो म्हणला पाहिजे की बाबा केळी मात्र 1 नंबर आहे. बरोबर. तसंच आता आजच्या कंडिशनला आपण थोडस मुळे पण बघू. घोगरे सर थोडी मुळे पाय जर टाकला तर बस खाली जातोय मुली बघा, जमीन बघा, थोडीशी जमीन एकदम बुजबुजीत आहे. हो, हात मुळ्याच लागते ते सर आज सगळ्यात जारवा आहे. हात जातोय पण बाहेर निघत नाही, बाहेर निघत नाही, पूर्ण जारवा. मुळीत गुततोय. हो का, हो का. बरोबर आहे का? चांगले संख्येने चालू आहे. हो का, हे जारवा कसला. हो का, मुळ्याच्या आतमध्ये असं जाळच झाले. हो का. म्हणजे मुळी छान पद्धतीने चालू, जमीन बुजबुजीत आहे एकदम. बरोबर आहे ना? तर आपण ते कॅमेऱ्यात मुद्दाम दावण्याचा का प्रयत्न करतोय, जसं आहे तसं आपल्याला पहिल्यापासून दावायचे, जेणेकरून आपले जे काही शेतकरी मित्र हे व्हिडिओ पाहणारे आहेत त्यांना आता इथं जरी पाय पडला का नाही तेव्हा कुठे पाय पडला तरी सगळं पाय बसतोय आराम. आज विषय काय झालाय की युट्यूब असन, फेसबुक असन किंवा मी म्हणतो टीव्ही असन, आपल्याला सगळ्या जाहिराती पाहायला भेटतात, पण त्याच्यात पण फ्री जाहिरात पाहायला भेटत नाही. हो तसं आहे. त्याच्यावर लय बोलायसारखं नाही. बनावट गिरे काहीतरी बऱ्याच काही गोष्टी अशा झाल्यात आणि शेतीत बी बोलायसारख्या काही गोष्टी अशा आहेत की भरपूर काय अगदी मी म्हणतो चांगलं चांगलं सगळे बोलतात, शेवटची अवस्था घेतात, मडली असते, अगदी चांगल्या चांगल्या झाडांपाशी येऊन सगळे उभा राहतात. पण विषय असा आहे की जो व्हिडिओ देणारा शेतकरी आहे तो खुश आहे का? नाही ना. इकडे बघितलं जात नाही.